एवढ्या कमी बजेटमध्ये घर फक्त रॅन्कोच देऊ शकतं. ही आमची स्ट्रेंथ आहे की आम्ही एवढ्या कमी बजेटमध्ये घर डिलिव्हर करू शकतो. काही वेळा कसं असतं पैसे भरून किंवा बिल्डर वेळेवरती त्यांना पोझिशन देत नाही, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला? ही जी टेक्नॉलॉजी आहे ह्या टेक्नॉलॉजीमुळे त्याला जे लॉंग रनचे फायदे मिळणार आहेत ते वेगळे आणि ह्याचं फ्रेम स्ट्रक्चर जे आहे RCC फ्रेम स्ट्रक्चर ते तसंच राहणार आहे. त्यामुळे त्यांना पाहिजे त्या शेपमध्ये आणि पाहिजे त्या आकाराचं घर घेता येणार. घर गळती किंवा घरांना तडे जाणे, तर यावरती रॅन्कोच कोकणात बंगला काय उपाययोजना करत असतं? आता तुम्ही जर बघितलं ना आपल्याकडे खूप हेवी म्हणजे मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि पावसाबरोबरच वारा पण असतो. तर त्या सगळ्या आणि त्या पाऊस लागला की ताबडतोब ऊन पण पडतं, गरम पण होतं आणि जो आपण मटेरियल वापरतो त्यामध्ये खास करून आपण चिरा वगैरे वापरतो ज्यात बाष्प शोषलं जातं. तर ह्या अशी जी घरं असतात ती घरं जी बंद स्वरूपात ठेवली जातात, कायमस्वरूपी बंद असतात. ज्या घरांमध्ये माणूस राहतो, ज्यात वावर कंटिन्यू आहे, अशा घरांना तुम्हाला हे प्रॉब्लेम जास्त मिळणार नाहीत. जास्त मिळतात ते घरं कायमस्वरूपी बंद असतात. अशांना त्यातलं जे बाष्प असतं ते निघून नाही जात, ते तसंच राहतं आणि बाहेरून तापतं, परत थंड होतं, परत तापतं, परत थंड होतं. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सरफेस मेंटेन करणं गरजेचं असतं. आता मेंटेनन्स हा प्रकार आपल्याकडे होत नाही, कारण माझ्याकडे आता ज्यांनी समजा 2010 साली घर घेतलं आहे किंवा ज्यांनी 2007 साली घर घेतलं आहे ते आजपर्यंत त्यांनी कलर नाही केलं आहे. तर असे तुम्हाला 50% बंगले तर मी असे दाखवेन की जे कलरिंगचं काम करतच नाहीत. म्हणजे तो बंगला घेतल्यानंतर ॲटलिस्ट चिऱ्याची घरं जेव्हा बनवली जातात ना किंवा ह्याची, तर त्याला 1 वर्षानंतर जरा परत एकदा हे करायला लागतं, कलरिंगचं काम करायला लागतं आणि नंतर मग तुम्हाला 5-5 वर्षांनी पेंटिंगचा खर्च येतो. पण सुरुवातीला जेव्हा नवं घर बनतं तेव्हा इमिजिएट त्याच्यामध्ये असं असतं की आता आम्ही प्लास्टरिंग करताना सुद्धा पद्धत जरा वेगळी वापरतो. म्हणजे प्लास्टरिंगचे 2 कोट असतात. तर ज्यामध्ये बाहेरचा कोट एक सिंगल मारतो, त्यानंतर पाण्याचं क्युरिंग केलं जातं. 15 दिवसानंतर दुसरा कोट घेतला जातो, 15 ते 20 दिवसानंतर. तर लागोपाठ जर ते कोट घेतले, पहिला कोट चढवला आणि ताबडतोब दुसरा कोट चढवला, तर जो काय खालच्या कोटमध्ये जो हेअर क्रॅक डेव्हलप होतो, चिरा आणि प्लास्टरचं क्युरिंग होणार, त्याचा जो सरफेस आहे तो आणि त्याचं जे हार्डनेस आहे ते आणि चिऱ्याचं डेन्सिटी ह्यामध्ये डिफरन्स आहे. त्यासाठी ते हेअर क्रॅक होतात क्युरिंग होताना. मग ते हेअर क्रॅक क्युअर करण्यासाठी सेकंड कोट केला जातो. म्हणून तो कोटवर कोट करायचा नसतो, मध्ये गॅप ठेवायची असते आणि करायचा असतो. तर ह्या कालांतराने सगळ्या गोष्टी डेव्हलप होत गेल्या. तसंच मित्रहो, अजून एक महत्त्वाची गोष्ट की जो आपला बेस कोट असतो त्यावरती निदान सिंगल कोट ॲक्रेलिक पेंट लावायचा, नाहीतर फंगस पकडतो. कारण हा फक्त सिलिकॉन फायबर बेस वॉटरप्रूफ आहे आणि पेंटमध्ये अँटी फंगल क्वालिटी असते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की त्यानंतर 1 वर्षांनी क्रॅक फिलिंग आणि बेस कोट ॲप्लिकेशन तसेच इलॅस्टोमेरिक पेंट लावला तर पुढची साधारण 8 ते 10 वर्ष लिकेजचा प्रॉब्लेम येणार नाही. तसेच भिंतीसाठी अनडायल्युटेड सिंगल कोट आणि टेरेसवरती 2 ते 3 कोट मारून घ्यायचे. त्याचप्रमाणे टेरेसवरती IPS असेल तर क्रॅक फिलिंग करून व्हाईट सिमेंटमध्ये सुनंदा वॉटरप्रूफ किंवा डॉक्टर फिक्सिट URP टाकून 2 कोट केले तरी लिकेज होणार नाही आणि हीट रिफ्लेक्ट होईल. घर आपलं जर बंद असेल, कंटिन्यू बंद, तर तो इश्यू राहतो. ते तुम्हाला आतमध्ये बाष्पासारखं घरात घुसल्या बघा आपल्याला एकदम गरम असं वाफ अशी जाणवते. बरोबर. तर ते तो जो प्रकार आहे ते घरात व्हेंटिलेशन प्रॉपर नसल्यामुळे होणारा प्रकार आहे. म्हणून एक दर 3 महिन्यांनी घर मोकळं सगळ्या खिडक्या उघडून ब्रिदिंग करायला दिलं पाहिजे त्या घराला. पूर्ण ब्रिदिंग चांगलं झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट दर 5 वर्षांनी त्याला व्यवस्थित मेंटेन करणं. त्यावर झाडं रुजू न देणं, वेल वगैरे रुजू न देणं, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं, ह्या गोष्टी ह्या घरासाठी लागतातच. कोणती असू दे, बिल्डिंग असू दे म्हणा किंवा आपलं हे असू दे, मेंटेनन्स हा प्रकार हा आलाच तर त्याचं लाईफ चांगलं राहतं. म्हणजे फक्त आपण घर बांधून ठेवलं म्हणजे झालं नाही, तर तो वेळच्या वेळी मेंटेनन्स करणे, तर त्याच्यामुळे पण जर तो नाही केला तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. अजून एक मुद्दा असा होता की जी लोक मोठे 50 लाख 60 लाख 70 लाख असे बंगलो अफोर्ड करू शकतात त्यांना मेंटेनन्स करायला दर 3 वर्षांनी 4 वर्षांनी पेंट करायला
एवढासा इश्यू येत नाही. पण आमचा जो कस्टमर एरिया आहे तो साधारण स्वतःची सगळी पुंजी जवळजवळ घर बनवताना लावतो आणि मग तो बँकेचे हप्ते भरत असतो. तर त्याच्या प्रोव्हिजनमध्ये तो तेवढे पैसे स्पेअर नाही करू शकत की दर 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी पेंटिंग करायचं किंवा काय करायचं, अशा दृष्टीने त्याला तेवढंसं प्लॅनिंगमध्ये जमत नाही. तर त्यासाठी आपला जो काय क्लायंट एरिया आहे, जो कस्टमर आहे, तो साधारण 20 लाखापासून ते 30-40 लाखामधला जास्त लोक आहे. असं आहे की ह्यासाठीच आम्ही आता जी नवीन टेक्नॉलॉजी आणतोय ना, की त्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला ज्या वॉल्स असतील, भिंती असतील, ह्या साधारण 30 to 50 म्हणजे 30 ते 50 mm वॉल असतील आणि ह्या 2 वॉल असतील, ज्यामधला मधला भाग जो असेल तो पोकळ असेल. बरोबर. आणि ते आपलं जे कॉन्क्रीट जनरली असतं M20 M25 वगैरे कॉन्क्रीट असतं, हे कॉन्क्रीट असणार आहे M30 M35 ग्रेडचं कॉन्क्रीट असणार आहे, जे ब्रिजना वगैरे वापरतात वगैरे असं. आणि त्याच्यात फायबर वगैरे अशा गोष्टी असतात. त्यामुळे त्याची स्ट्रेंथ जी आहे ती जास्त चांगली आहेच, प्लस मेंटेनन्स कॉस्ट त्यामध्ये कमी येते. म्हणजे जसं तुम्हाला आता हे कलरिंग नेक्स्ट इयर ताबडतोब करायला लागतं ना, ह्याला गरज नाही. ह्या स्ट्रक्चरला तुम्हाला 7-7 वर्ष तुम्ही काही म्हणजे बाहेरून एकदा कोटिंग केल्यानंतर परत नाही केलं तरी चालू शकतं. आणि त्याला ते सिपेजचे आणि ह्याचे वगैरे इश्यू येणार नाहीत. त्यासाठी ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे 3D प्रिंटिंग कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, ह्या टेक्नॉलॉजीमध्ये मेंटेनन्स कमी येणार आहे घराचा, जो आपल्याला पूर्वी इतर कन्स्ट्रक्शनमध्ये जो मेंटेनन्सची कॉस्ट येते त्यापेक्षा ह्या घरांना कमी येणार आहे. तर यावरूनच सर अजून एक प्रश्न होता पुढचा, की आता तुम्ही या नवीन तंत्रज्ञानाकडे वळण्याचं कारण काय आहे? म्हणजे पैसा वाचणार आहे. आणि गावाकडे येणारा जो आपला ह्या घरांचं आपल्या बंगल्यांचं राहण्यासाठी म्हणून जो सिलेक्ट करतो, त्याला आहे त्या मूळच्या टेक्नॉलॉजी मधल्यापेक्षा जास्त फायदे कसे मिळतील हा एक कायम कल असतो. तर त्यासाठी त्याचा एक तर वेळ वाचणार आहे. वेळ वाचल्यामुळे पैसा वाचणार आहे. कारण समजा 1 वर्ष घर बांधायला लागणार असेल तर त्याचं व्याज 1 वर्षाचं जे जाणार आहे त्या ठिकाणी 3 महिन्यात झालं, 6 महिन्यात झालं तर 6 महिन्याचं व्याज वाचलं. बरोबर. प्लस ही जी टेक्नॉलॉजी आहे, ह्या टेक्नॉलॉजीमुळे त्याला जे लॉंग रनचे फायदे मिळणार आहेत ते वेगळे. आणि ह्याचं फ्रेम स्ट्रक्चर जे आहे RCC फ्रेम स्ट्रक्चर ते तसंच राहणार आहे. बरोबर. ते तसंच अबाधित ठेवून फक्त वॉल्स आहेत त्या वॉल्स आपण या 3D प्रिंटिंगमध्ये घेतोय. त्यामुळे त्यांना पाहिजे त्या शेपमध्ये आणि पाहिजे त्या आकाराचं घर घेता येणार. म्हणजे आम्ही त्यासाठीच लोकांना सांगतोय की बाबा तुम्ही हे नवीन आता टेक्नॉलॉजीला चला, जेणेकरून तुमचा भविष्यात फायदा राहील. बरोबर. आता ही नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला आता पुढच्या म्हणजे आता कुडाळचा जो तुमचा प्रोजेक्ट आहे तर त्या ठिकाणी ती पूर्ण पाहायला मिळेल ना आपल्याला? येस. कुडाळमध्ये 144 बंगल्यांचं जे काम होणार आहे त्यामध्ये ही सगळी नवीन टेक्नॉलॉजीज वापरणार आहोत आम्ही. अगदी ज्यांना हवी आहेत चिऱ्याची घरं त्यांना चिऱ्याची घरं पण देणार आहोत. काही लोकांना असतं की नाही मला बाबा चिऱ्याचंच घर बांधायचं आहे. येस, तुम्ही बांधू शकता, पण त्याला आम्हाला थोडा वेळ लागतो बांधायला. तो जो वेळ लागणार आहे तो लागणार आहे. तुम्ही जसं ग्राउंड फ्लोअरचा बंगला घेणार किंवा G+1 घेणार त्याच्यावर तो डिपेंड असतो. ग्राउंड फ्लोअरचा होतो 8 महिन्यात, पण G+1 असेल तर मग त्याला 6 वर्ष लागतं. हे आम्हाला लागणारे वेळ आहेत, कारण आम्ही एकत्रित एवढी घरं बनवतो. बरोबर. कारण त्या नुसतं घर बनवायचं नसतं आम्हाला. लोकांना नुसतं घर बनवून त्याचा टायमिंग काढायचा असतो. आम्हाला नुसतं घर करायचं नसतं. घराबरोबर त्याचं कुंपण आहे, कुंपणासोबत त्याच्या बाहेरचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याला लाईट पाणी बाकी सगळ्या सोयी आहेत. तर ते सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर सहित पोझिशन द्यायचं असतं. त्यामुळे तो लागणारा तसा वेळ असतो. अशा गोष्टी. तर ही एक चांगली माहिती आहे. आणि त्याचप्रमाणे आता कुडामध्ये हे आपल्या नवीन कन्स्ट्रक्शन 3D कन्स्ट्रक्शननुसार काम सुरू होणार आहे. तर जर त्या ठिकाणी कोणाला साईट व्हिजिट वगैरे करायची असेल किंवा माहिती पाहिजे असेल तर त्या प्रोजेक्टबद्दल तर इथे स्क्रीनवरती नंबर देत आहे, तिकडे तुम्ही संपर्क साधू शकता. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता आपण सर आपल्या कंपनीबद्दल वगैरे बोलतोच आहोत, पण काही लोकांना आहेत ना भीती असते मनामध्ये की एखाद्या जर आपण बिल्डर किंवा डेव्हलपर कडून जर घर घेत असू तर काही वेळा कसं असतं पैसे भरून किंवा बिल्डर वेळेवरती त्यांना पोझिशन देत नाही. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला? बिल्डर हा जो काय एक संज्ञा आहे ती खूप वास्ट आहे. म्हणजे आम्ही सिंगल एका प्लॉटवर एकच घर बनवतो. म्हणजे त्या प्लॉटची ओनरशिप ही त्या जो बंगला बांधतोय त्याच्याकडेच राहणारी असते. त्यामुळे
त्याने जे काय काम दिलेलं असतं, समजा एका आपल्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलंय, तर ते त्याचं काम हे त्याचे पैसे जसे येतात त्याप्रमाणे त्याचं कन्स्ट्रक्शन होत जातं. ओके. आणि एखाद्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी असं असतं की टॉवर असतात, मग त्या ठिकाणी बाबा 11ची परमिशन मिळाली म्हणून 11 फ्लोअरचं काम सुरू केलं, पुढे त्याला आणखी 3 माळे मिळाले, मग 11चे 14 झाले, मग त्यामुळे ते एक्सटेंड होत जातो प्रोजेक्ट आणि मग त्याच्यामुळे मिळणारं पोझिशन उशिरा मिळतं. तर हे जे काय मुद्दे असतात ना, हे ह्या बंगलो प्रोजेक्टमध्ये लागू होत नाही. ओके. आणि आम्ही मिक्स पण ग्रुप हाऊसिंग पण करत नाही. ग्रुप हाऊसिंगमध्ये कसं असतं की 4 बिल्डिंग असतात, 4 रो हाऊस, 4 ट्विन बंगलो आणि मग उरलेले बंगले किंवा असं. तर तसा प्रकार आपण करत नाही. आपण फक्त रेखांकनामधील इंडिव्हिज्युअल प्लॉटिंगचेच प्रोजेक्ट करतो, ज्याची ओनरशिप ही इंडिव्हिज्युअल राहते आणि सातबारा त्याच्या नुसता नावावर असून उपयोग नसतो, तर त्याचा भविष्यातला FSI हा तो त्याच्याकडेच राहतो. ओके. त्यामुळे भविष्यात तो त्या प्लॉटवर, समजा एखाद्याकडे 4 गुंठ्याचा प्लॉट असेल तर त्या प्लॉटवर तो G+4 फ्लोअरची 5 मजली इमारत उभी करू शकतो. ओके. तर बिल्डिंगच्या केसमध्ये आहे ना वेळ हा होऊ शकतो. ओके. पण बंगलोच्या केसमध्ये जसे फंड्स येतात त्याप्रमाणे काम होतं. ओके. आणि 10-15% वेळेचा जो आहे तो समजण्यासारखा विषय असतो. तसंच काही कारण असेल तर तो डिले होऊ शकतो. अदरवाईज बंगलो केसमध्ये डिले होण्याचा असा काही विषय येत नाही. बरोबर. म्हणजे बिल्डिंग मध्ये ती गोष्ट वेगळी, कारण त्यात बऱ्याच गोष्टी संलग्न असतात. बरोबर. इतरांवर डिपेंड असतात. कदाचित फर्स्ट फ्लोअरवाल्याने पेमेंट केलेलं असतं, केलेलं नसतं आणि 10व्या माळ्याने पेमेंट पूर्ण केलेलं असतं, पण फर्स्ट सेकंड थर्ड फ्लोअरवाल्यांची पेमेंट न आल्यामुळे पुढचं काम रखडतं. बरोबर. तर असा काय याच्याशी संबंध नाहीये. इथे टोटली तुमच्याच प्लॉटचा पैसा तुमच्याच बंगल्यावर वापरला जातो. तर सर आता तुम्ही 3D प्रिंटिंग कन्स्ट्रक्शन ही टेक्नॉलॉजी अवगत केलेली आहे म्हणजे कंपनीमध्ये, त्यानुसार तुम्ही आता घर बंगला बांधून देता. बरोबर. पण काही लोकांना असं वाटतं की 3D प्रिंटिंग कन्स्ट्रक्शनमुळे आहेत ना, यामुळे ही खूप महाग टेक्नॉलॉजी आहे आणि याच्यामुळे ती सामान्य लोकांना कदाचित परवडू शकत नाही. बरोबर आहे. ही टेक्नॉलॉजी महाग आहेच, याबद्दल काही दुमत नाही आहे. कारण तुम्हाला जेवढं हायर क्वालिटीचं कॉन्क्रीट वापरायला लागतं तेवढी त्याची कॉस्ट जास्त असते. दुसरी गोष्ट, त्याच्या ज्या मशिनरी आहेत आणि त्या मशिनरी हँडल करायला तुम्हाला 20 HP पॉवर लागते, तुम्हाला क्रेन लागते, तुम्हाला जी मशीन आहे ती इकडून तिकडे जर न्यायची असेल तर त्या ट्रेलर लागतो, मोठी गाडी लागते, मोठा ट्रक लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी कॉस्टली आहेत. बरोबर. नॅचरली की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी महाग पडतात आणि ते एक घर बांधण्यासाठी म्हणून परवडत नाही. ओके. जेव्हा आम्ही क्वांटम भरपूर सारी घरं एका ठिकाणी बनवतोय तेव्हा आम्ही ते कुठेतरी कॉम्पन्सेट करण्याचा प्रयत्न करतोय. कारण ही टेक्नॉलॉजी नवीन आहे. जोपर्यंत लोकांना लक्षात नाही येणार की फ्युचर हे आहे. बरोबर. जर तुम्हाला इको फ्रेंडली राहायचं असेल, जर निसर्गाचं हानी कमीत कमी करून तुम्हाला जर घरांची रचना करायची असेल तर तुम्हाला भविष्यात ह्या टेक्नॉलॉजीला जावंच लागणार आहे. ओके. आणि त्याची ही सुरुवात आहे आणि ती आज मी नाही तर माझ्यासारखे सगळे जेवढे पण डेव्हलपर्स आहेत ते तुम्हाला कालांतराने ह्या टेक्नॉलॉजीला डायव्हर्ट झालेले दिसतील. ओके. असं आहे. म्हणजे कोणाला फक्त इंडिव्हिज्युअली बांधायचं वगैरे असेल तर त्यांच्यासाठी ती परवडणार नाही. पुढे जाऊन होईल कदाचित, कारण गावागावात तालुक्यात एक मशीन समजा जर झाली, जसं आता पूर्वी JCB मशीन किंवा एक्सकॅव्हेटर मशीन ह्या खूप रेअर होत्या. बरोबर. पण आज तुम्ही बघाल तर प्रत्येक गावात 2-2, 3-3 मशीन आहे. तर असं आहे ते. तर ते थोड्या दिवसांनी ह्याचा जेव्हा क्वांटिटी वाढेल मशिनरींची तेव्हा ती आपोआप स्वस्त होईल आणि मग इंडिव्हिज्युअल घर बांधण्यासाठी पण त्याचा उपयोग होईल. पण सर, जी आता ही 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आहे ना, तर याने फायदा कसा होणार आहे नेमका? फायदा असा होणार आहे की ह्या सर्व टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे काही प्रिंटिंग फास्ट होणार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण समजा 3 महिन्यात एखादं आपण नुसतं ग्राउंड फ्लोअरचं स्ट्रक्चर उभं करतो, तिथे हे 3 दिवसात किंवा 4 दिवसात ते उभं करणार आहे. ओके. मग तो फायदा होणार आहे. ओव्हरऑल घरचं पोझिशन द्यायला समजा 6 महिने लागतील फिनिशिंगची कामं करून, पण मूळचं जे स्ट्रक्चर वॉल उभं करण्याचं जे काम आहे ते जे आहे ते खूप कमी वेळात होणार आहे. ओके. त्यामुळे तो जो वेळ वाचतो त्याने जो काय आपला व्याज वाचतं, वेळ वाचला की सगळंच वाचतं ना, त्यामुळे फायदा होतो. बरोबर. मग ते लेबर चार्ज वगैरे सर्व गोष्टी वाचतात. सो त्यामुळे त्या इथून जरी ती टेक्नॉलॉजी महाग असली तरी पण ग्राहकांना
कमी किमतीमध्ये त्या कमी ठिकाणी किमतीमध्ये घर मिळू शकतं. सर त्याचप्रमाणे जर एखाद्या आपल्या चाकरमान्याला कोणाला घर घ्यायचं असेल तर त्यांनी रॅन्कोज कोकणात बंगला या कंपनीमध्ये घर का घ्यावं? कारण तुम्हाला ह्या बजेटमध्ये, एवढ्या कमी बजेटमध्ये घर फक्त रॅन्कोज देऊ शकतं. ही आमची स्ट्रेंथ आहे की आम्ही एवढ्या कमी बजेटमध्ये घर डिलिव्हर करू शकतो. ही आमची स्ट्रेंथ आहे आणि ते आम्ही जोपासली आहे, म्हणजे आणि पुढे पण जोपासत राहू. त्यासाठीच आम्ही ही टेक्नॉलॉजी वगैरे सोबत आणतोय. आम्ही निसर्गाचा समतोल राखण्यासाठी लोकांना चांगल्या सवयी लावतोय, ज्यामुळे त्यांच्या पिढ्यानपिढ्यांना आरोग्यम धनसंपदा लागेल. आणि हे येणारा 20 वर्षांनी, 15 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी लोकांना कळेल. आम्ही रॅन्कोने काय केलं, जेव्हा त्या सावलीत, झाडाच्या सावलीत जेव्हा बंगला येणार ना, तेव्हा कळणार बरोबर की रॅन्कोने काय केलं. ह्यात निव्वळ मनुष्य धर्म पाळून हे आम्ही काम करतोय की निसर्गाचा समतोल राखून त्याच्यासोबत काम करतोय आणि ते शास्त्राप्रमाणे करतोय. येणाऱ्या काळात आपण अजूनही काही गोष्टी करू, जी मातीपासूनची घरं, परत आपण पूर्वीच्या याच्यावर जाणारच आहोत. बरोबर. ह्या 3D प्रिंटिंगने मातीची घरं आम्ही देऊ. त्याचं मटेरियल फक्त वेगळं हे असेल, ओके, तर ती मातीची घरं पण पुढे येतील. त्याची स्ट्रेंथ मात्र पूर्वीच्या मातीच्या घरांपेक्षा पण चांगली असेल. अच्छा. तर ते चाललंय. गाईच्या शेणापासून, मातीपासून घरं बनवण्याचं काम चालू आहे. तेही होईल. सरळ आहे की ज्यांना पैसे वाचवायचे असतील इनिशियल स्टेजला आणि नंतर त्याचा फायदा जास्त करून घ्यायचा असेल तर त्यांनी आमच्याकडे घर घ्यावं. त्यांचा पैसा वाचतोच आहे. त्याचप्रमाणे सर, तर इथे जी तुम्ही घर बांधता सर्व, तर ती वास्तुशास्त्राप्रमाणे असतात. बरोबर. पण काही लोकांना असं वाटतं की वास्तुशास्त्र म्हणजे ही अंधश्रद्धा आहे, तर ह्याप्रमाणे घर बांधायला कशालाच हवे काय? 100% वास्तुशास्त्राप्रमाणे घर होऊ नाही शकत. त्यासाठी बराच मोठा प्लॉट लागतो, उत्तरेला पूर्वेला रस्ता लागतो, बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्या करण्यासाठी मग माती परीक्षण, बाकी सगळ्या गोष्टी, खूप गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला आपण त्या 95% पर्यंत पोहोचू शकतो. पण जी 70% म्हणाला तर 70% वास्तुशास्त्राप्रमाणे ही घरंही असतात आपण जी बनवली आहेत ती सगळ्यापैकी. कारण प्रत्येकाचं लोकेशन आणि ह्याप्रमाणे ती वास्तू डिसाईड केली जाते. आणि जर ती वास्तुशास्त्राप्रमाणे आम्ही बांधली नाही तर आमचंच जास्त नुकसान होतं. हे आम्हाला अनुभवाने कळलेलं आहे. म्हणजे आता एवढ्या 25 वर्षांमध्ये आम्हाला तो अनुभव आलेला आहे की बाबा एखादं घर जर आपण हे शास्त्राप्रमाणे नाही गेलो, जर काही उणिवा ठेवल्या त्या शास्त्राप्रमाणे करण्याच्या, तर ते तसं मागे मागे राहतं आणि मग त्याला वेळ लागतो आणि त्याला खर्चही जास्त येतो. बरोबर. तर जर शास्त्राप्रमाणे करणं हे ॲक्च्युली ह्या भूमीची गरज आहे. त्यात तुम्ही शास्त्राप्रमाणेच केलेलं तुमच्या फायद्याचं असतं. आता राहिला श्रद्धेचा आणि याचा विषय की जी लोक बिलीव्ह करतात वास्तुशास्त्रामध्ये, ते लोक वास्तुशास्त्राप्रमाणे इन्सिस्ट करतात मला वास्तुशास्त्राप्रमाणे हवं म्हणून. आणि जे लोक नाही करत, शास्त्रामध्ये बिलीव्ह नाही करत, मला कसंही चालेल, तरी पण आम्ही ते वास्तुशास्त्राप्रमाणेच बांधतो. त्याने त्यांचं नुकसान नाहीच आहे, त्यांचा फायदाच होणार आहे. कारण ते असं पण बिलीव्ह करत नाही आहेत. त्यांना फक्त बाकीच्याच गोष्टी बघायच्या आहेत, त्यांना ज्या हव्या आहेत त्या, आणि त्या ते पाहतात आणि त्याप्रमाणे घेतात. त्यामुळे त्यांचं त्यात नुकसान नाहीच आहे. पण बिईंग एक त्याची जी काय सुरुवात करायची आहे किंवा कशा पद्धतीने करायचं आहे ते आम्ही वास्तुशास्त्राप्रमाणेच करतो. ते रॅन्कोज कोकणात बंगला या ठिकाणी तर तुम्हाला घर तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर इथे तुम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणे सर्व घरं मिळतील. त्यामुळे तुम्हाला काही ठिकाणी कसं असतं सर की वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधायचं असेल तर पुन्हा तो एक वेगळा खर्च वगैरे इन्क्लूड असतो त्याच्यामध्ये. पण इथे तसं काही होताना आपल्याला दिसत नाही. वेगळा खर्च करण्याची आवश्यकता नाही, कारण आपण नवीनच घर बनवतोय. तर बनवताना जर आपण शास्त्राप्रमाणे बनवलं तर आपल्याला नुकसान काहीच नाहीये. बरोबर. फक्त बनवण्याची पद्धत जी आहे ती थोडीशी त्या शास्त्राप्रमाणे आपल्याला करायची आहे. ओके. तर अजून एक गोष्ट होती ती म्हणजे की आता या ठिकाणी रॅन्कोज कोकणात बंगला इथे जर घर घेणार असतात तर त्यांच्यासाठी लोन सुविधा कशा प्रकारे कार्यरत असते? कसं आहे की नॅशनलाइज बँका ज्या आहेत त्या हल्लीच्या काळांमध्ये फक्त प्रॉपर्टी जिथे असेल तिथूनच लोन करतात. म्हणजे तुम्ही मुंबईत जर डिमांड केलं की मला मुंबईच्या ब्रांचमधून लोन हवं तर ते तुम्हाला त्यांची इकडची जी लोकल ब्रांच असते त्याला पाठवतात. मग त्याचं पेपरवर्क आपल्या लोकल ब्रांचमधून करायला लागतं. तर काही मंडळी जी असतात 1-2%, 3% ती लोक इथे येतात, इथे ते पेपरवर्क करतात, सह्या वगैरे इकडे येऊन करतात आणि ते प्रोसेस करतात.
पण हे सगळ्यांना पॉसिबल नसतं. बरोबर. म्हणून सारस्वत बँकेसारख्या बँक आहेत ज्या बॉम्बेतनंच ऑपरेट करतात ओके. आणि त्यांनी तिथे एक प्रत्येक म्हणजे त्या ठिकाणी अशी एक व्यवस्था करून दिलेली आहे की त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा, सगळं पेपरवर्क तिकडे करा आणि तुमचं जे इकडच्या प्रॉपर्टीचं जे मॅनेजमेंट आहे ती इकडची लोकल ब्रांच आहे, तिकडनं मॅनेजर ते हँडल करतात आणि ते सगळे रिपोर्ट्स करतात. ओके. तर अशा पद्धतीने सारस्वत बँक सारखी बँक आहे ती तुम्हाला सपोर्ट करते. ओके. म्हणजे या ठिकाणी त्या लोनसाठी सर्व जी काय मदत असेल ती तुमच्या कंपनीकडून होते. हा, आम्ही ते त्यांना जसं कोऑर्डिनेट करायचं त्यांच्या म्हणजे कमीत कमी वेळा त्यांना चक्रा मारायला लागतील. ओके. आणि घर बसल्या त्यांचं काम होईल. एवढं आम्ही पाहतो. आता ज्या लोकांना भविष्यामध्ये घर घ्यायचं आहे तर अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? मी खूप छोटा आहे ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला, कारण प्रत्येकाचं आहे ना एक काहीतरी विजन असतं आणि त्याप्रमाणे त्याला ती इन्व्हेस्टमेंट करायची असते. पण माझं प्रामाणिक स्वतःचं मन मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर स्वतःला काही म्हणजे तुम्ही स्वतःचं फर्स्ट होम जर तुमचं शहरात असेल आणि तुम्हाला दुसरी इन्व्हेस्टमेंट जरी करायची असेल तर ती इन्व्हेस्टमेंट म्हणून ज्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही करणार आहात ती प्रॉपर्टी तुम्ही कोकणातच निवडली पाहिजे. ह्याला एक कारण आहे, कारण तुम्हाला जर येणाऱ्या काळामधल्या जी संकटं आहेत, जी तुम्ही आता कोरोनासारखं संकट बघितलं तर तशाच पद्धतीची जी काही संकटं येणाऱ्या काळात येणारी असतील ती सगळी बायो ह्या विषयावर अवलंबून असतील, म्हणजे व्हायरसच असतील. आणि ह्या व्हायरस प्रकारच्या कुठच्याही संकटाला तोंड देण्यासाठी निसर्गरूपी कोकण हा समृद्ध आहे. कारण जेवढे पण मेडिसिनल प्लांट आणि सगळ्या गोष्टी ज्याला जैविक आणि आयुर्वेदिक जेवढे पण तुम्हाला पर्याय मिळतील ते तुम्हाला ह्या कोकणातच मिळतील. त्या कोकणात हल्ली वसत असलेली शहरं सोडून लाल मातीला म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर पाऊल टाकलं ना तुमच्या पायाला माती लागली पाहिजे. बरोबर. अशा ठिकाणी तुमचं एकतरी घर असावं. ओके. आणि ह्याचं कारण मी तुम्हाला अगदी काय विस्तृत अगदी पुराव्यासहित काही देऊ नाही शकणार, पण तुम्हाला ह्याचा पुरावा 10 वर्षांनी 15 वर्षांनी जरूर मिळेल की ह्याच्या मागची कारणं काय आहेत. शेवटी गोष्ट आहे ती म्हणजे शांतता लपलेली आहे ती निसर्गातच, गावाकडेच. गाव म्हणजे गावाच्या गावपणात. बरोबर. गावाच्या शहरीकरणात नाही, गावाच्या गावपणातच आहे. आणि ते गावपण आपण जपतोय झाडांसोबत. आणि रॅन्कोज कोकणात बंगला यांचं वैशिष्ट्य ते आहे की झाडांसहित घर, पडीक जमिनीचा विकास करणे. आणि म्हणजे ज्या ठिकाणी काही रुजत नाही अशा ठिकाणी आपण झाडं रुजवायची, अशा ठिकाणी घरं बांधायची ज्या ठिकाणी आपल्या घरांसोबत त्या झाडांची पण ग्रोथ होईल. हा त्यामागचा उद्देश आहे. तर मित्रो, सरांनी खूप छान माहिती दिली. एवढा वेळ कधी निघून गेला काही समजलंच नाही. बोलता बोलता मध्ये मध्ये काही विषयांतर पण झाल्या गोष्टी, पण त्या पण खूप महत्वाच्या होत्या आणि गरजेच्या होत्या. तर सर आता तुमचं पुढची साईड आहे ती म्हणजे कुडामध्ये माड्याच्या वाडीमध्ये एकही अशी साईट नाही जी आम्ही करतोय तसं. त्यामुळे माड्याची वाडी ह्या गावाचा जर विकास पाहाल तर ह्या आमच्या साईटमुळे नक्कीच होईल आणि आजूबाजूला रोजगार निर्मिती नक्कीच होऊन मिळेल. ओके. अशी आम्ही आशा करतो. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला एक वेगळं गाव तिकडे वसलेलं दिसेल. नक्कीच. ते काय असेल ते पुढे आम्ही तुम्हाला दाखवूच. पण जर तुम्हाला त्या ठिकाणी काही त्या साईटबद्दल काही माहिती हवी असेल तर मी वेळोवेळी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही संपर्क साधू शकता आणि थोड्या दिवसांनी त्या साईटबद्दल पण आम्ही तुम्हाला माहिती देऊ. आणि तसंच 3D प्रिंटिंग कन्स्ट्रक्शन बद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्याच्याबद्दल डिटेलमध्ये आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे. डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळेल कशा प्रकारे ती मशीन काम करते, कशा प्रकारे ही टेक्नॉलॉजी काम करते आणि कमी कालावधीमध्ये तुमचं घर बांधून देण्यासाठी कशा प्रकारे मदत करते. सर धन्यवाद, तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलात आणि खूप छान माहिती दिलात त्याबद्दल. मित्र हो, भेटू आता लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.